सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मूवीचा रिव्ह्यू करणार आहेत. पुन्हा शिवाजी राजे भोसले, महेश मांजरेकर दिग्दर्शित हा जो चित्रपट आहे हा मला कसा वाटला आणि हा चित्रपट खरंच पाहण्यायोग्य आहे का, तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे, तसेच कहाणी देखील लिहिलेली आहे. तर यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा आलेले आहेत, पण ते इतिहासामध्ये नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. रखमा आणि कृष्णा या दोन अनाथ मुलांच्या मदतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने धावून येतात आणि या मुलांना ते कशा पद्धतीने न्याय मिळवून देतात, तर या मूवीची ही कहाणी आहे. तर मित्रांनो, ही कहाणी होती शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून. तर ही दोन अनाथ मुलं राजकारण्यांच्या विरोधात एक सिंडिकेट विरुद्ध उभा राहतात, जी शेतकऱ्यांच्या आत्महत्येविरुद्धमध्ये काम करतात. तर मित्रांनो, यामध्ये एक हतबल झाल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजाचा आर्त मनाने धावा करतात आणि आत्म्याच्या स्वरूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासमोर साकार होतात. सिद्धार्थ बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो साकारलेला अभिनय आहे ना मित्रांनो, खरंच तुमच्या काळजाला हात घालेल. तर मित्रांनो, ओव्हरऑल छत्रपती शिवाजी महाराज या मुलांना न्याय मिळवून देतात की नाही, तर हीच या मूवीची जी कहाणी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भ्रष्ट राजकारणी, शेतकऱ्यांची आत्महत्या, हे सर्व टॉपिक्स आपल्याला कव्हर केलेले दिसतील. तर मित्रांनो, मूवीची जी चित्रीकरण आहे तर ते संपूर्ण आपल्याला महाराष्ट्राचं एक चित्रीकरण या मूवीमध्ये दाखवलं जातं. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची कहाणी दाखवली जाते. ओव्हरऑल परफॉर्मन्स जर आपण बघितला तर सिद्धार्थ बोडके यांनी साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिनय तुम्हाला खरंच वेड लावेल. आणि महेश मांजरेकरांचं जे लेखन आणि दिग्दर्शन आहे ना मित्रांनो, अतिशय सुपर्ब लेवलला झालेलं आहे. ते बघून जे लेखन आणि जे डायलॉग्स वगैरे आहे ना, तर ते तुमच्या मनामध्ये पूर्णपणे कोरल्या जातील. आणि बालकलाकारांचा जर अभिनय जर बघितला ना मित्रांनो, तुम्ही चकित व्हाल की इतके लहान लहान मुलं खरंच इतका सुंदर अभिनय करू शकतात का. आणि सिद्धार्थ बोडकेचा जो छत्रपती शिवाजी महाराज जे साकारलेले आहेत ना, तर त्यांच्या प्रत्येक ॲक्शन आणि प्रत्येक कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक मूवीमध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात, तर याच्यामध्ये पण खूप सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे. एकदम आपल्याला जो महाराष्ट्र दाखवला जातो, जे सॉंग्स वगैरे आहे किंवा जे म्युझिक आहे ते पूर्णपणे शिवकालीन आपल्याला बघायला मिळतं. कॉस्ट्यूम वगैरे पण छान आहे आणि ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी पण मला फार जास्त आवडली. निगेटिव्ह पॉईंट्सचा जर विचार केला तर थोडा ओव्हर हाईप आपण त्याला बोलू शकतो. थोडा साऊथ मूवीचा जो टच बोलतो, ॲक्शन वगैरे मसाला, तर ते थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, पण एवढं काही त्यामध्ये बोलण्यासारखं नाही आहे. तर एकंदरीत हा मूवी अतिशय छान आहे. माझ्या साईडनं मी या मूवीला देतो 4.5 स्टार आउट ऑफ दी 5 स्टार. तर हा मूवी प्रत्येक मराठी माणसाने थिएटरमध्ये जाऊन बघायला हवा, आपल्या मुलांना देखील दाखवायला हवा. हा एक्सपिरियन्स करण्यासारखा मूवी आहे. असे चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये वारंवार येत नाही. तर मित्रांनो, हा मूवी तुम्ही नक्की बघा. तर या मूवीतून खूप काही शिकण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे. मला पण हा चित्रपट फार आवडला. तुम्ही हा चित्रपट जर बघितला नसेल तर नक्की बघा. आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या चॅनलवर मी अशाच पद्धतीचे मूवी रिव्ह्यूचे व्हिडिओ टाकत असतो. तर अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो.